भारत माता की वंदे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। आजच्या या उद्घाटन समारोहामध्ये उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यातील आदरणीय सुपरिचित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शरदराव साळफळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडेजी, रत्नाकरजी नगावडे, श्री अनिल बोरगमवार, श्री नामदेव राऊत, प्राध्यापक श्याम मोहरकर, श्री सुदर्शन बारापात्रे व या जिल्ह्यातून इथं उपस्थित सर्व ग्रंथपाल, ग्रंथवितरक व माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने व आपल्या वतीने ज्यांनी अतिशय सुंदर बासरी वादन केलं त्याचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। व या सुंदर वातावरणात चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव 2023 या ग्रंथ प्रदर्शनाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। मला मनापासून आनंद होतोय, पण हा आनंद द्विगुणित तेव्हा होईल की हे ग्रंथ प्रदर्शन श्यामाप्रसादच्या सभागृहातून जेव्हा चांदा क्लब ग्राउंडवर होईल तेव्हा मात्र मला मनापासून आनंद होईल। हे खरं आहे की आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 21व्या शतकात प्रगती केली, विकास केला, पण कधी कधी काही घटना वाचल्यावर असं वाटतं की आपला प्रवास पाषाण युगातून पाषाण हृदयापर्यंत तर होत नाहीये ना। शरीराचं पोषण करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, पण मनाचं पोषण करण्यासाठी वाचनालयाची संख्या अतिशय कमी आहे। मला आठवतं की जेव्हा डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी ग्रंथ किंवा ग्रंथाशी संबंधित निधीच्या बाबतीत मी विचारणा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की धीरे धीरे वाचन संस्कृती ही लोप पावते आहे। आणि मला सहज आठवलं की एकदा व्हॉट्सॲपवर एक सुंदर चित्र कोणीतरी पाठवलं होतं की ज्यांनी फेसबुकला जन्म दिला तो मार्क झुकेरबर्ग हा छान झाडाच्या खाली झोपाळ्यावर लेटून पुस्तक वाचताय आणि आमचे भारतीय विद्यार्थी मात्र त्याच मार्क झुकेरबर्गचा आपल्या मोबाईलवर फेसबुक पाहत आहे। आता ही आपल्यासाठी मोठी विडंबनात्मक स्थिती आहे। ज्या देशामध्ये विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा गांधींपासून स्वामी विवेकानंदापासून जो जो भारत माता की जय म्हणत ज्यांनी आपलं आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैचारिक योगदान या देशामध्ये दिलं, त्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपला विचार मांडत असताना वाचन संस्कृती, पुस्तक वाचाल तर वाचाल, जगातला सर्वात चांगला मित्र म्हणजे पुस्तक असा भाव व्यक्त केला। मग एका चिंतकाने ते इतकं सुंदर लिहिलं की आपल्या सोबतचा एखादा मित्र धोका देऊ शकेल, पण जर पुस्तक मित्र असेल तो कधीच धोका देत नाही, पाठीत खंजीर खुपसत नाही। आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र आलो, प्रत्येकाने यामध्ये काय योगदान देता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। की मी आठवड्यातून एखादं पुस्तक वाचेल, 15 दिवसांनी एखादं पुस्तक वाचेल, आणि मी तर बोरगमवार व इतर सर्व या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आग्रहपूर्वक सांगेल की जसे विविध क्लब असतात तसा वाचकांचाही क्लब होणं ही आज तुमची माझी मानसिक भूक भागवण्याची सर्वात महत्त्वाची गरज आहे। कदाचित मी प्रत्येक पुस्तक वाचू शकणार नाही,
कार्यबाहुल्य असेल, व्यस्तता असेल, पण 10 लोकांनी 10 पुस्तकं वाचून त्याच्यातलं जे काही अमृत आहे, जो काही सार आहे, तो जरी एकमेकापाशी देण्याचं काम केलं तरीही एकाने खरं सांगितलं आहे की आपण यातून जर एखाद्याला 1 रुपया दिला, तो 1 रुपया त्याला दुसऱ्याला देताना त्याची किंमत 1च रुपया राहते. पण जर एकाने एक विचार आणि दुसऱ्यानी एक विचार मनात ठेवला तर मात्र त्या विचाराला आपण वेगाने एकमेकाच्या हृदयापर्यंत पोहोचवू शकतो. मी 95 मध्ये जेव्हा आमदार झालो तेव्हा मी घोषित करताना आग्रहपूर्वक घोषित केलं की मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये वाचनालयच काढीन. आणि आज आनंदाने मी सांगू शकतो की चंद्रपूरचं असेल, बघारचा असेल, पोंभुर्णा असेल, मूळ असेल आणि आता पडोलीला वाचनालय काढायचं काम सुरू करतोय. मी मुद्दाम वाचनालय काढले आणि हे वाचनालय काढल्यावर आनंदही झाला. जेव्हा मुंबईत मंत्रालयात एखादा व्यक्ती लगबगीने धावत येतो आणि सहज वाकून नमस्कार कर सांगतो की मी आता कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात लागलो, मी अभ्यास तुमच्याच वाचनालयात करत होतो, तेव्हा जीवन सार्थकी लागलं असं वाटावं, अशा अनेक घटना मी अनुभवल्या. आणि यातूनच 2015 मध्ये मी माझ्या विभागाचे GR काढले की आता बुके देऊन माझा सत्कार करू नका, पुस्तक देऊन करा. एक तर रोप द्या, नाही तर बुक द्या. बुके नको, बुक हवं. आणि आज मी सांगू शकतो की आता मला जागा अपुरी पडताय, इतकी पुस्तकं माझ्याकडे जमा झाली. साधारणतः एवढ्या दिवसांमध्ये जर मी एअरपोर्ट उतरलो संभाजीनगरमध्ये तर तिथं असणारा अधिकारी पुस्तकच घेऊन येतो आणि यातून हजारो पुस्तकं एकत्र आली. कधी वाचतो, कधी वेळेच्या अभावी वाचू शकत नाही, पण एक गोष्ट मग ती पुस्तक असल्यावर एका गोष्टीची खात्री होते की जेव्हा केव्हा जनता मग रिटायर्ड करेल तेव्हा माझं मन रमवण्यासाठी इतकी पुस्तकाचं भंडार आणि खान माझ्याकडे आहे की जेव्हाही मी राजकीय जीवनातून निवृत्त होईल तेव्हा माझे खरे मित्र मात्र मला मदतीला धावून येतील, हाही विश्वास मग या निमित्ताने आहे. आज या ठिकाणी आपण एकत्र आलो आहे तर फक्त हा 2 दिवसाचा कार्यक्रम होऊ नये एवढी मात्र माझी आग्रही सूचना आहे की हा फक्त 2 दिवसाचा कार्यक्रम होऊ नये. मी ही ग्रंथालयाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न घेऊन घडलो आहे आणि हे घेऊन घडत असताना माझी विधानसभेत या संदर्भातली भाषणं झाल्यानंतर तेव्हाही अनुदान वाढवण्यामध्ये मी मदत केली. खरं तर कायद्याच्या तरतुदीनुसार 95ला आमदार झाल्यानंतर 95 ते 99 दोनदा आपण या अनुदानामध्ये वाढ केली. आता मागच्याही वर्षी जे अनुदान होतं ते आता 100 कोटीवरून 177 कोटी रुपयापर्यंत पोहोचवण्यात आलं. 77 कोटी रुपये वाढ झाली. खरं तर तेव्हाही मी चंद्रकांत दादा पाटलांना ही सूचना केली की या क्षेत्राकडे फक्त अनुदान वाढवणे, अनुदान वाटप करणे, अनुदान वितरित करणे एवढ्यापुरतं जर आपण लक्ष ठेवून असू तर हे आपल्याला यशाच्या मार्गावर पुढे नेता येणार नाही. यामधल्या अंतर्गत इतर सर्व व्यवस्था यामध्ये एकसूत्रता आणता येईल का? उद्या आपण एवढे पैसे देतो, 11,000 11,500 वाचनालय अ ब क ड यांना काही संगणकीय व्यवस्था करता येईल का की ज्या माध्यमातून कदाचित मला एखादं पुस्तक हवंय पण ते माझ्या चंद्रपूरच्या वाचनालयात नाही आणि चंद्रपूरच्या वाचनालयात नसल्याने ते पुस्तक मी वाचूच शकणार नाही. पण जर या महाराष्ट्राच्या सर्व वाचनालयांना एका पोर्टलमध्ये आणलं, जर एका सॉफ्टवेअरमध्ये आणलं तर मी ॲमेझॉनमध्ये जाऊन जशा वस्तू विकत घेऊ शकतो तसं मग एका मिनिटात लक्षात येईल की हे महत्त्वपूर्ण पुस्तक कोल्हापूरमध्ये आहे, हे महत्त्वपूर्ण पुस्तक पुण्याच्या वाचनालयामध्ये आहे. आणि दुसरी सूचना मी केली की जेव्हा एखाद्या वाचनालयाला पुस्तकं विकत घ्यायची असतात
तेव्हा साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपण कायदा केलाय की महाराष्ट्रामध्ये पब्लिश होणारं पुस्तक याची नोंद झाली पाहिजे, रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि सरकारला तिची पुस्तकं काही प्रतीमध्ये दिलीच पाहिजे. पण मला जर एखाद्या विषयावरचं पुस्तक पाहिजे असेल तर आज या आपल्या महाराष्ट्रात कोणी छाती ठोक सांगू शकत नाही की इंग्रजीवर संभाषण करण्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये किती प्रकाशकांनी किती पुस्तकं काढली. हा आकडा तो सांगू शकत नाही. तो साधारणतः जाईल एखाद्या वाचनालयात जाईल, प्रदर्शनीमध्ये जाईल, पण त्याला हे सांगता येत नाही. आणि तिसरी मी सुधारणा सांगितली होती की याच्यामध्ये सुद्धा ॲमेझॉनच्या धर्तीवर मी प्रत्येक पुस्तक तर विकत घेऊन वाचू शकत नाही, पण वाचकांनी त्याच्यावर 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार, 1 स्टार असं आपलं मनोगत तिथं स्टारच्या माध्यमातून रेटिंग देऊन व्यक्त करता येईल. कदाचित एखादं पुस्तक अतिउत्तम असेल तर त्यामध्ये जो जो म्हणून ते पुस्तक वाचेल तो त्यामध्ये 5 स्टार रेटिंग देईल, 4 स्टार रेटिंग देईल. पण आज माझ्या मनात या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून विचार आला की महाराष्ट्राचं कल्याण होईल तेव्हा होईल, पण आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकू का? आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या ग्रंथालयामध्ये असणाऱ्या पुस्तकाच्या नोंदी आपण व्यवस्थित पद्धतीने करू शकू का? या पुस्तकाच्या संदर्भात ग्रेडेशनची व्यवस्था आपण करू शकू का? आणि जर तुमची तयारी असेल, वेळेच्या अभावी मी प्रत्येक विषयाकडे लक्ष देऊ शकणार नाही, पण तुमची तयारी असेल तर त्याला लागणारा निधी हा जिल्हा ग्रंथालयाला जेवढा पाहिजे तेवढा मात्र मी DPDC मधून उपलब्ध करून देऊ शकतो की ज्या माध्यमातून आपला जिल्हा मॉडेल झाला पाहिजे. उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये या व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं वर्णन फक्त चांदा ते बांधे केलं जात नाही, तर चांदा हा नेहमी अग्रेसर आहे. चांदा याशिवाय महाराष्ट्राचं वर्णन अपूर्ण आहे. चांदा हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. हा भाव या निमित्ताने आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आवश्यकता आहे की जे कोणी ग्रंथपाल इथं आलेत त्यांनी आपल्या ज्या काही कल्पना असतात, असं होता कामा नये की जे ग्रंथपाल आहेत त्यांनी फक्त मानधनवाढीसाठीच काम करावं आणि संघटना बनवावी. मला वाटतं की मी शेवटची गोष्ट सांगून मी माझं मनोगत व्यक्त करेन की पहिल्यांदा मी जेव्हा 3ऱ्या-4थ्या वर्गात शिकायचो तर आमचे शिक्षक नेहमी एक उदाहरण द्यायचे की हम खाली हात आए है, खाली हात जाना है. सिकंदरांनी सांगितलं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा शवपेटीच्या बाहेर माझे 2 हात काढा आणि रस्त्यावर अभिवादन करणाऱ्या लोकांना माझा संदेश द्या की जग जिंकणारा सिकंदर सुद्धा आता खाली हात चाललाय. कथा ऐकली तेव्हा तर माझ्या लक्षात आलं नाही की त्यापेक्षा तर आमची संस्कृती महान आहे. त्या कथेमधला आशय अर्धवट होता. हे खरं आहे की इंसान खाली हात आता है, खाली हात जाता है. खरं आहे, कोणीही काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. पण हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे कि शरीर खाली हाथ आता है, शरीर खाली हाथ जाता है. आत्मा कभी खाली हाथ नहीं आता और कभी खाली हाथ नहीं जाता. हे भारतीय मूल चिंतन हे सत्य आहे. आत्मा मागच्या जन्मामधले संस्कार, कर्म, ज्ञान या तीनही गोष्टी घेऊन येतो. मग या तीनही गोष्टी आपल्यासोबत जर आपला आत्मा पुढच्या जन्मात घेऊन जात असेल आणि कदाचित म्हणूनच असेल की वनीची अलका चंद्रगिरवार नावाची एक छोटीशी मुलगी 3-4 वर्षाची 90च्या स्पीडने टायपिंग करायची. संगणक ज्या वेगाने गणित आणि त्याचं उत्तर सोडवू शकत नाही तेवढ्या वेगाने शकुंतला देवी सोडवायची. आजही कदाचित तुमच्यापैकी काही लोक आमच्या
पक्षाच्या वैचारिक विरोधात असू शकतात, काही लोक हे माझ्या पक्षाला न मानणारेही इथं असू शकतात. पण एक गोष्ट खरी आहे की कधी कधी मनात विचार येतो की प्रधानमंत्री, प्रधानसेवक, विश्व गौरव ज्यांना आपण मानतो ते नरेंद्र मोदीजी हे ना अशी दिव्य दृष्टी आणि दूरदृष्टी अशीच कशीच असू शकते? त्यांची वैचारिक मांडणी असेल, आशय असेल, विचार असेल, मग मनात एकच विचार येतो की या मागचं एकच कारण असू शकतं की मागच्या जन्मातलं ज्ञान, कर्म आणि संस्कार हे आपल्यासोबत पुढच्या जन्मात येतात. आणि हीच भावना घेऊन आपल्याला या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून, आज जरी इथं गर्दी नाही पण दर्दी आहे, पण या दर्दी लोकांच्या माध्यमातून जर जिल्हाभर हे आंदोलन आम्ही उभं करू शकलो, यामधल्या विविध स्पर्धा घेऊ शकलो, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या सर्व वाचनालयांना एकत्र जोडू शकलो, या वाचनालयाच्या माध्यमातून नवीन पिढीला पुस्तक वाचाल तर वाचाल हा भाव त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकलो, तर मग विश्वास आहे की पाषाण हृदयापासून आपण अमृत हृदयापर्यंत प्रवास करू शकू. आज समाज व्यसनाधीन होतो याचं कारणच आहे, जिथं विचार नसेल तिथं अहंकार, दुर्गुण हे आपोआप शिरतात. पण चांगले विचार असेल, सद्विचार असेल, अन्यथा कधी कधी जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो किंवा बघतो की खूप शिकलेला आहे, पण परिवार आणि समाजाला त्याचा कवडीचा उपयोग नाही. मॅन इज ए सोशल ॲनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश ॲनिमल असा प्रवास आपण बघितला. अनेक अशा कथा आपल्या कानावर येतात की आपल्या आईला टाकून मुलगा चालला गेला, आईचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा मुलगा येऊ शकला नाही. तेव्हा मनात विचार येतो की शिकला, थोडा शिकला तर तो गाव सोडतो, थोडा जास्त शिकला की जिल्हा सोडतो, आणि खूपच जास्त शिकला की देश सोडतो. सोडण्यावर माझं बंधन नाही आहे, शेवटी जगामध्ये पोहोचायचं आहे. पण शेवटी काही नाती, काही संस्कार. भगवान गणेशाला यासाठी आपण पूजेचा अग्रस्थान मान देत नाही. देव कोणताही असो, पूजा करायची असेल तर गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा सफल होत नाही. माझ्या मनात नेहमी विचार यायचा की गणपतीचीच पूजा का? कोणतीही पूजा असू द्या, पण पूजा गणपतीची का? त्यासाठी एकच कारण होतं, कारण भगवान गणेशजीला जेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी सांगितलं तेव्हा कार्तिक भगवान तर पृथ्वीची प्रदक्षिणा घालत बसले, आणि भगवान गणेशाने आपल्या आईवडिलाची प्रदक्षिणा घातली आणि एकच संदेश दिला की जगामध्ये जर सर्वात काही श्रेष्ठ असेल तर माझे आईवडील आहे. पण दुर्दैवाने हा भाव होता तो कमी कमी व्हायला लागला. आता हाच भाव घेऊन या ग्रंथ प्रदर्शनीतून आपल्याला एक आंदोलन उभं व्हावं ही भावना आहे. खरं तर ज्या दिवशी DPDC मध्ये मी बैठकीमध्ये सूचना केली की तुम्ही एवढे पैसे कमी का मागता, का नाही लायब्ररी उत्तम करत, ते म्हणे साहेब मी चंद्रपूरचा नाही आहे, माझ्याकडे चार्ज आहे. मलाही जरा बरोबर वाटलं नाही. मी ताबडतोब सीओंना सांगितलं की तुम्हाला या संदर्भामध्ये गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्ही 2 दिवस या अधिवेशनामध्ये जेव्हा चर्चा कराल तेव्हा यावर्षी ज्या ठिकाणी आपले हे ग्रंथ चळवळ किंवा आंदोलन आहे, पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा वार्षिक संमेलन होईल तेव्हा एक कदम तुम्ही हमने आगे जाना चाहिए हा भाव ठेवून या ठिकाणी चिंतन करावं ही सदिच्छा देतो, शुभकामना देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी जे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व त्यांचं कार्यालय आहे त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्णतेने या चंद्रपूर जिल्ह्यातील या सर्व आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे. आणि हे सहकार्य जेव्हा कराल तेव्हा मीही विश्वास देतो की मी पूर्ण शक्तीने तन मन आणि सरकारी धन
पूर्ण तुमच्या पाठीशी उभं करेन, पण त्यासाठी तुम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि हे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला विश्वास आहे की चंद्रपूरचा वाघ प्रसिद्ध आहे. आता राम मंदिर आणि संसदेमध्ये आपले दरवाजे आहे. चंद्रपूरचा साग प्रसिद्ध आहे आणि चंद्रपूरचे हे आपलं ग्रंथालयाचं आंदोलनही तेवढंच प्रसिद्ध होईल हा विश्वास व्यक्त करतो. सदिच्छा, शुभकामना. अजून 5 कार्यक्रम असल्याने पहिल्यांदाच गाडी उशिरा धावत आहे. आता जास्त उशीर होऊ नये ही काळजी घेण्याचा मी प्रयत्न करतोय. खूप खूप धन्यवाद.